सो हॅलो मित्रांनो, मी निखिल गुंजा स्वागत करतोय परत एका तुमचा नवीन ब्लॉग मध्ये. तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बात. थोडा आवाजात हे असेल कारण की वाजलेले सकाळचे 3:51 आणि मी निघालेले कुठंतरी. अँड कुठं निघालोय ते तुम्हाला बाहेर गेल्यावर सांगतो. सो आता पटकन आवरतो आणि बाहेर जातो, मग तुम्हाला भेटतो. आवरलेलं तर आहे. ओके, चला बाहेर भेटतो. आपली बुलबुल रेडी अँड वॅगनर पण आहे आज इथे. सो त्याचं मी नंतर सांगेल. नाही ना, आता निघायचं आहे मला. सो पटकन बसतो अँड तुम्हाला नाही दिसणार, नंतर दाखवतो ह्या गोष्टी. अँड आपला आकाश कंदील बंद नाही केलेला आहे मी, बट चला. कॉल स्टार्ट करूयात. गणपती बाप्पा मोरया. अँड निघतो आता. एक शुभमचा मला फोन येऊ राहिला, सो एकदा बघतो काय म्हणणं आहे त्याचं. अँड निघतो, तुम्हाला पुढं गेल्यावर भेटतो. ओके. आम्ही ना आता 10 मिनटं झाले इथं शुभमची वाट बघतोय. भाऊला किती सांगितलं तरी कधीच लवकर येत नाही भाई. आता एक दुसरा कनेक्ट करायचं चाललंय. झालेला एक कनेक्ट. तिघच चाललेलो आहे आम्ही. देन चाललेलं आहे कुठं हे थोडं पुढं गेल्यावर सांगतो मी तुम्हाला प्रॉपर. त्याच्यामुळं न स्किप करता पुढं पुढं बघत राहा. ओके. हा कोणता रोड आहे रे? ऐ सिरीवाले जागा होती जी वॅगन पाहिजे. जी वॅगन पाहिली होती का? याला उचके लागले राव. कोण आठवण काढतोय सकाळ सकाळ? शिवम काय एवढी आठवण काढतो माझी आता माग बसून? कॉलेज मधले चिल्ले. ओ माय गॉड, असं नाही बोलू. कॉलेज मधले चिल्ले पल्ले असतील जे आठवण काढणार आहे. सिरी गणली तुझी. सिरीचा आवाज बदलला बे. श्रीखंड श्रीखंड याचं श्रीखंड. लागलं का चालू कधी बघू काय गाण्याचं नाव आहे. आता आम्ही वडगावच्या पुढे. हा अरे दादा नो ब्लॉग चल रहा है यहाँ. शुभम काय शुभम मागे नाही का? प्रॉपर आला पाहिजे नाही का? हो. आता आम्ही चालू आहे वळणाने आणि थोडस बाकी आपलं शिर्डी. पटापट जातो आम्ही. अरे यार स्पीड ब्रेकर येतो यार. शुभम काय? हा ना शेड बोल. अरे आधी सरा भाई पुढे आम्ही आता. अँड शुभम एयरपोर्ट नहीं है मी. हो देखना पड़ेगा, ये ब्लॉग देखना पड़ेगा आपको. ये स्टोरी और ये आईडी जमतंय. आणि आता काकडीच्या पुढे आम्ही. सो एक 5 ते 10 मिनिटात आम्ही पोहोचतोय. अँड आता वाजलेले 5. जस्ट एंटर झालेलो आहे शिर्डीमध्ये. हे बघा सिंटॅक्स एरर आलं नाही का आल्याच. आता एक 2 मिनिटाच्या कालावधीत. अरे लाईटच बंद झालंय. झाला शिवम बोललास. चला 2 मिनिटात पोचतोय आम्ही. अँड स्पीड हे बघा 1 2. अरे रोड बंद केला काय? हा शुभमला माहिती आहे. हे आपलंच पट्टे बोला ओम साईराम.
1 2 1 2 1 2 1 2 1 काकड आरती चालू आहे. पार्किंगला आलेली पार्किंग पस 100ची पावती वाढली. उपाध्यक्ष भाई चंदीगडची गाडी आहे CG चंदीगड. हा शुभम चंदीगड. चंदीगडला काय नाही बाबा. अरे आज पार्किंग मोकळी आहे यार. गेलं ना चंदीगडचे नाही. काय होतं चंदीगडला. तो काकड आरती चालू झालेली आम्ही थोडेसे लेट आहे पण थेट थोडे लय लेट आहे. दैलिंदरने आम्हाला काकड आरती करायची होती. तुझ्यामुळे लेट झाला. लेट कोण आलं आवरलं कोणाचं लेट. चला बोला ओम सायराम. ओम साईराम. झापून झोपून सासूर. हा ना काकड आरती चालू आहे. चलूया. अच्छा रेड मध्ये. रेड मध्ये आहे का? आपण एक टाइम रेड मध्ये राहतो ग्रीन मध्ये कधी आपण बरोबर इथं काय इकडे फक्त शनिवार रविवार सुट्टी 24/7 मार्केट चालू आहे. अच्छा बरोबर. बरोबर शुभ. सकाळ सकाळी फक्त लावून ठेवलंय खरं तर जे काही घे ना जायचंय यार. आरती चालू झालेली आहे आणि निघायचंय लवकर. दर्शन झालेलं आहे आणि दर्शन झाल्या शिवम शेट त्यांच्या टप्प्यात आलेले आहे बरोबर कार्यक्रम करायला. गाव कोपरगाव. चला आता आम्ही आलोय उडीपीला आलेलो आहे. उडीपी इथं आता शिवमसाठी आम्ही थोडेसे बेंगल्स घेतो. बँगल्स. शिवम काय घेतोस. एक नंबर दर्शन झालेलं आहे. एक नंबर. अरे 1 मिनिट. एक नंबर दर्शन झालेलं आहे. त्यांनी आपल्याला 1.5 तास असंच बसेल होतो आम्ही. 1.5 तास वेटिंग. हे घेतोय का. ओके घेऊन टाक शुभम. याच्यात बरे रिफिल ठेवायला पेन बिल असं आहे का. पता आहे लॉगिंग कर रहे. फोटोशूट चालू आहे आता मस्त वेगळी. बहिणी मस्त फ्लॉवर्स घेतले फोटोशूटसाठी. वाव. आणि इथं लास्ट टाइम एक जेव्हा आलो होतो 2 years ago इथे एक फोटो पोस्ट केलेला आहे इंस्टाला मी. मस्त वेगळी छान एक नंबर. फील. जस्ट आलेलो पार्किंग मध्ये दर्शन करून निघतोय बाहेर. तुम्हाला दाखवतो आता ते पोट्टे काय करून राहिले. मग तुम्हाला खेळायला अशा ठिकाणी काय काय होत असतं हे बघा. थोडस झुमिंग करून दाखवतो मी. झुमिंग हे बघा ये चलता है इधर. ये चाचा आगे से ले लो. आता शिर्डीवरून आलेलो आहे आम्ही. एक 2 hours झालेत मला येऊन. मध्ये काही करता नाही आलं कारण की जरा घाईत आलेलो. सो जरा बाहेर जायचं होतं. अँड आपली विटारा लावलेली म्हणजे विटारा भाऊ घेऊन गेलाय. सो मी आता आपली माफिया वॅगनर घेऊन आलेलो. माफिया वॅगनर. अरे यार एवढा गंदा रोड आहे तुम्हाला सांगतो. एवढा गंदा तर काय जे आहे ते बरं आहे. हा ना दर्शन बाकी ना एक नंबर आलं. एक नंबर. थोडं बसावं लागलं बट आय लाईक इट. हां तर आता चाललेलो आहे माफिया वॅगनर घेऊन चाललेलो आहे आम्ही पेमगिरी फॉर्टवर. कुठं झालं पेमगिरी फॉर्ट. येस आता माफिया वॅगनर चढवायची आहे आम्हाला. इथं आमची माफिया चढवणं म्हणजे डायरेक्ट अवघड आहे. तसं अवघड काहीच नाही साठी का रे. फक्त खाली नाही गेलो पाहिजे आम्ही. चालू हा 100%. हा ना चढवणं अवघड आहे. रोड आधी भारी होता. अरे आम्ही जेव्हा आलतो ना
तेव्हा रोड भारी होता. आजीला मत विचार हा सांग कोणती देवी तिथं भीमा देवी. काय बरं ऋषी दादाला माहिती आहे सगळं. हा ना ऋषी दादा. पायी पायी इथं आमचे गाडीत हाल झाले. का रे दादूस काय मौसम तुटणार नाही आता. अब तू देख चढणार आमची माफिया चढणार. मला येतच होते वासून सुद्धा माहिती दुसऱ्याच गेअरवर चढणार ती. हा ना चढ मेरी जान. तुला पण नातवंड बाय. मी काय म्हटलं अगं माझं कालच ठरलं होतं सोडलं असतं मी तर कसं पटवून नाही मग तुला यायचं नाही. आलेलो पेमगिरीवर. आपली माफिया खाली लावलेली वॅगनर. इथं पण जागा आल्या असती पण ठीक आहे. हा ओ हे बघा मांकीज मांगेज. पेमगिरी फोर्ट अँड वड कुठं दिसत नाही मला. वड 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 मी जरा दिसला का मग दाखवतो तुम्हाला. तर वरती दर्शन घेऊन येतो आधी. चला मांगे मांगे. हॅलो हॅलो. हां अरे भागणे पेमगिरी वडाकडे आलेलो गाडावरून. पसरत गेलेला हा. टोटल 5 एकरात आहे. अजून चला इथे आहे असं मंदिर वगैरे असं केलेलं आहे. मला काही एवढी आयडिया नाही बट आलं फिरत हे असा खूप पसरत गेलेला आहे. तिकडे पार लांबपर्यंत गेलेलं आहे. 5 एकर म्हणजे 240 गुंठे. हा असा खूप आहे. पुढे खूप आहे असं काहीतरी आहे. पहिने पार्सल घेतला बे. अरे हा का 0.5 मध्ये सुद्धा नाही बसत यार. काय एवढं टेडी बिडी घातला काय वाटणी एवढा. हे बघा याच्यावर तुम्हाला दिसल काय किरकोळ कारकोळ. तिथे 6,000चे काय पण एवढं. बाई काय टेडी बिडी घातला काय. टेडी बिडी घातला काय. टेडी बिडी नाही क्लास उचलली आपण मोठी. भाई साहब बदमाशी. आज भी बदमाश है कल भी बदमाश थे. नाही इथं वळून घेऊ ना आपण. ती आयला अरे खर्च ठोकू का. खर्च नवीनच दिसते. हा ना आपली घेऊ ठोकून. आपल्याला काही नाही वाटणार आपले ठोकल्यावर. तू गेअर टाक मी स्टेरिंग सांभाळतो. संपला विषय. हा म्हणजे बिना क्लचचाच मी टाकून. बाबे ते रील पाहिलं का रे. जय बाप्पा की जय बाप्पा की. त्या दिवशी एक रील लावली गाडीची. हे काय आता फटाका फोडला असतं ते गाणं लावलं. फटाका आहे ना. ती नाही ती वाली. कोणती रे. ऐकलं का रे? हा हा पाहिलं ना? क्वालिटी ते मग नंतर यायला लागलं होतं रील. म्हटले राहिली काढायची. तो चलिए निकलते.